जळकोट तालुक्यातल्या होक्करण्याच्या माळ रानावर विठ्ठलाची भूतदया म्हणलं तर कुणालाही वावगं वाटण्याचं कारण नाही. कारण विठ्ठल मोरे नावाचा एक निराधार व्यक्ती गेल्या 12 वर्षापासून होक्करण्याच्या या माळ रानावर पशु पक्षी आणि प्राणी यांची निरंतर सेवा करत आहेत आणि ते आत्ता आपल्या सोबत आहेत. आपलं नाव काय मामा? विठ्ठल संभाजी मोरे, मुक्काम होक्करना, पोस्ट वांद्रवाडा, तालुका जळकोट, जिल्हा लातूर. हे पशु प्राण्यांची किती वर्षापासून सेवा करता? 12 वर्षापासून करतो साहेब. आणि हे पैसे कुठून येतात, कसं काय करता तुम्ही? बाकीचे 8 महिने मुंबईला कामधंदा करते, त्याच्या मोबदल्यातून 4 महिने इथं पशु पक्ष्याला पाणी आणि धान्य टाकून वाचवतो उन्हाळ्यात 4 महिने. तुम्हाला लेकरं बाळ मुलं किती आहेत? कोणीच नाही साहेब, मी निराधारानं आहे. आई वडील कोणी नाही, नातेवाईक नाही, पत्नी नाही, मुलगा नाही, कोणी नाही. आणि हे पाणी कुठून आणतात, कसं आणता? टँकरद्वारे पाणी आणतो. पाण्याचं साठवण करून काँक्रीट केलं, त्याच्यामध्ये टँकरद्वारे पाणी टाकतो. सध्या पाणी तर कुठंच फुकट मिळत नाही, पाणी कुठून आणता? नाही, विकत आणतो साहेब. 2000 रुपयाला एक टँकर आहे. माळ रानामुळे असल्यामुळे जास्त पैसे घेतात आणि ते पाणी टाकतात. केवढ्याला टँकर? 2000 रुपयाला. किती टँकर लागतात? जास्त उन्हाचं तापमान झालं तर 20 लागतात. ते 3 महिन्याचा काळ झाला, कमी तापमान असल्यात 15-16 टँकर लागतात. बरं बरं. आणि कोणते कोणते प्राणी तिथं पाणी प्यायला येतात? हरण, मोर, ससा, डुकर, कोला, चिमण्या, हर एक प्राणी जे जंगलामध्ये जीवजंतू आहे तेवढे येतात, पाणी पिऊन जातात. तुम्ही कुठं राहता? मी छोटंसं बसायला छोटासा आसरा केला, त्याच्यामध्ये बसून धान्य टाकते आणि मोबाईलमधून त्याचे फोटो काढते. ते कशासाठी तिथंच राहता तुम्ही? ते का राहतो साहेब, हे मोकार जनावर पाणी खराब करतात, दुसरे माणसं पाणी खराब करतात, काही त्या प्राण्याला काही हानी होऊ नये म्हणून मी तिथं रात्रंदिवस 4 महिने राहतो. आणि 8 महिने कुठं राहता? 8 महिने मुंबईला राहतो साहेब. आणि कामधंदा करून बचलेल्या पैशात मोबदल्यामध्ये हे दुष्काळामध्ये या जनावराला पाणी पाजवतो. आत्तापर्यंत कोण कोण भेटी दिल्या तिथं? तिथं एक वेळेस कलेक्टर आलते, तहसीलदार आलते, डेप्युटी कलेक्टर आलते, मीडियावाले राजेंद्र धुळसाटे आलते, पत्रकार आले होते. बऱ्याच माणसाने येऊन भेट देऊन गेले. पण शासनानं काही निधी देत नाही साहेब, कोणी द्यायला नाही, कुणाला मी मागाय नाही. माझा उपक्रम हा शेवट काढला मी. बाकी काय काय करतात त्याच्या व्यतिरिक्त? बाकी काय काय सामाजिक करताय काम? दरवर्षी 26 जानेवारीला शहीद जवानाच्या कुटुंबात आर्थिक मदत जे मला घडेल ते टाकतो. अतिवृष्टी विभागामध्ये फंडामध्ये पैसा टाकतो आणि शाळेच्या मुलाला अन्न, वस्त्र, कपडा, निवारा हे देतो आणि अनाथ मुलाला पण देतो. तुमचं लग्न वगैरे? काही नाही साहेब, लग्न नाही, काही नाही, पत्नी नाही, आई वडील नाही, बहीण नाही, कोणी नाही. निराधार आहेत तुम्ही? निराधार आहे. हे किती वर्षापासून करतात? हे पाण्याचा उपक्रम 10-15 वर्षापासून करत असतो मी. हे कसं सुचलं? ते पर्यावरणामुळं, पाऊस पडत नसल्यामुळं, पाण्याची टंचाई कमी असल्यामुळं जनावरं इकडे तिकडे पाण्यामुळं भटकू लागल्यानं, मोर लागल्यानं मी हे पाण्याचा उपक्रम केला. त्यामुळे दरवर्षी तिथं पाणी प्यायला जंगलातले जनावरं, इतर जनावरं पाणी प्यायला येतात. बरं बरं. आणि आता इथून पुढं किती दिवस करणार आहेत? तर माझं वय आहे तोपर्यंत मी करणार. नक्कीच. तर हे होते विठ्ठल मोरे. यांच्या पानवट्याला सामाजिक कार्यकर्ते जळकोटचे मुक्राम बंडे यांनी काही दिवसांपूर्वी भेट दिली होती आणि ते आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. सर, RRD न्यूजमध्ये आपलं स्वागत. आपण भेट दिली होती त्यांच्या, यांना खरंच ते अशी सेवा करतात का, काय सांगाल? लातूर जिल्ह्याच्या टोकावर वसलेला आमचा जळकोट तालुका आहे आणि जळकोट तालुका हा प्रत्यक्ष वाडी तांड्याचा आणि डोंगराळ भागाचा तालुका आहे. आणि या डोंगराळ भागामध्ये वन्य प्राण्यांची संख्या अतिशय मोठी आहे. आणि मी स्वतः आमच्या विठ्ठल मोरे जे आहेत, या विठ्ठल मोरेच्या पानवट्याला मी स्वतः प्रत्यक्ष मी आणि माझ्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी भेट दिलेली आहे. ते स्वतः मुंबईला जाऊन
काबाड कष्ट करून 8 महिने तिथं जवळपास मुंबईला वास्तव्य करून राहतात आणि आपला उदरनिर्वाह भागवून जे पैसे 4 पैसे उरलेले आहेत ते पैसे आणून त्या पैशातून ते वन्य प्राण्यासाठी टँकरद्वारे पाणी आणून त्या पाणवठ्यात टाकतात आणि ते बरेच त्या पाणवठ्यातले वन्य प्राणी जे आहेत जसे की उदाहरणामध्ये मांजर, कोल्हा, हरण, ते गवे असे जे आहेत ते सर्व पक्षी तिथं प्राणी पाणी पिलेले मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे आणि अतिशय स्तुत्य असा विठ्ठल मोरे यांचा उपक्रम आहे. त्याचं काय मानस असेल हे करण्यापाठीमागचं? काहीच नाही सर, त्यांच्या नावातच विठ्ठल आहे आणि विठ्ठल म्हणून ते एक सेवा करायला सर ते, आणि ते स्वतः निराधार आहेत. त्यांच्या या सामाजिक कामाबरोबरच म्हणजे या पाणवठ्या मुक्या वन्य प्राण्याला पाणी पाजवण्याबरोबरच त्यांचे दुसरेही स्तुत्य उपक्रम आहेत सर. शहीद जवानांच्या कुटुंबाला ते आर्थिक मदत देतात, त्यांचेसुद्धा मला त्यांनी भरलेले चलन दाखवले. आणि अतिवृष्टी झाली तिथं प्रत्यक्ष भेट देऊन किंवा शासनाच्या खात्यामध्ये ते पैसे टाकतात. ते पैसे 10 रुपये का होईनात पण ते त्यांनी तिथं शासनाला मदत करणारा जळकोट तालुक्यातील एकमेव माणूस म्हणजे विठ्ठल मोरे होकर्णा हे आहेत सर. तर हे आहे वास्तव, यांनी भेट दिलेली होती त्यामुळंच हे वास्तव यांनी मांडलेलं आहे. आणि हे काय अपेक्षा आहे शेवटी तुमची आता? अपेक्षा काय नाही साहेब, जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत सेवा करतो. काही मान सन्मान काही शासनाकडून? काही नाही. तर हे आपण पाहू शकता की या निष्पक्ष माणसाला निस्वार्थी माणसाला काही अपेक्षा आहे म्हणलं तर डोळ्यातून अश्रू येत आहेत, त्यांना हुकवी दाटत आहेत, एवढं दुःख होत आहे. एवढीच माझी प्रशासनाला विनंती आहे की ऐरी गैरी माणसाला कुठलाही राज्य शासन पुरस्कार दिला जातो, मात्र जळकोट तालुका हा डोंगरी तालुका म्हणून ओळखला जातो. या डोंगरी तालुक्यामध्ये असा एक निराधार व्यक्ती निस्वार्थपणे पशु पक्षी वन्य प्राण्यांची एवढी सेवा करतोय, याची कुठंतरी राज्य सरकारनं दखल घ्यावी आणि एक सन्मानाची थाप त्याच्या पाठीवर द्यावी, एवढीच जळकोटवासियांची अपेक्षा आहे. राजेंद्र धुळशेट्टे, RRD न्यूज मराठी, जळकोट, लातूर.